कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तळा बस स्थानकातील गैरसोय कायम, वर्ष उलटूनही शौचालय अपूर्णच, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर दुर्लक्षाचा आरोप। सोनगाव येथील रासायनिक सांडपाण्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक, प्रदूषण मंडळ कार्यालयावर ग्रामस्थांचा मोर्चा, दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी। आणि सभासदांसाठी 10 लाखांचा विमा संरक्षण, सिंधू बँक स्टाफ सोसायटीचा ऐतिहासिक निर्णय, 40वी वार्षिक सभा संपन्न। पाहूया सविस्तर वृत्त। महाड शहराच्या हद्दीत चोरट्यांचा वावर वाढल्याचा दावा करण्यात येत असून काही संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। प्रभात कॉलनी, रत्नशिल्प बिल्डिंग आणि रायगड सिटी परिसरात संशयित व्यक्ती फिरताना दिसल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय। यापूर्वी नातेगावात एका वृद्ध महिलेवर हल्ला करून चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। दरम्यान नागरिकांची फसवणूक आणि चोरीच्या घटनांबाबत महाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष पराग वडके यांनी काही दिवसांपूर्वी महाड पोलीस ठाण्यात निवेदन दिल्याचं सांगितलं जात आहे। मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत असून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। तळा बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाचं काम सुरू होऊन जवळपास वर्ष पूर्ण होत आलं तरीही ते अद्याप पूर्ण असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। शौचालयासाठी निधी मंजूर होऊनही कामाला सुरुवात झाली होती, मात्र कामाची गती संथ असल्यानं बांधकाम अद्याप अपूर्ण आहे। याचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसत असून शौचालयाअभावी अनेकांना उघड्यावर जाण्याची वेळ येते। या कामातील विलंबाबाबत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कंत्राटदाराकडे कोणती ठोस विचारणा करत नसल्याचा आरोप केला जातोय। लवकरच काम पूर्ण होईल अशी आश्वासनं दिली जात असली तरी प्रत्यक्षात प्रवाशांची गैरसोय कायम आहे। त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन शौचालयाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी जोर धरते। खेड तालुक्यातील सोनगाव येथील ग्रामस्थांनी स्थानिक सांडपाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। पावसाळ्याचा फायदा घेत नाल्यांद्वारे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या लोटे एमआयडीसीतील दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सोडणाऱ्या कंपन्यांविरोधातील कारवाईला विलंब होत असल्याचा तसेच संबंधित कंपन्यांची नावे जाहीर केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या आंदोलनात माजी खासदार हुसेन दलवाई आणि गुहागर खेडचे आमदार भास्करराव जाधव यांनी देखील सहभाग घेतला। दोषी कंपन्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। कणकवली शहरातील मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला। या संदर्भात त्यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन 12 मुद्द्यांचे सविस्तर निवेदन सादर केले। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवावा अशी मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। SIRच्या माध्यमातून, जनगणनेच्या माध्यमातून लोकसंख्या आणि मतदार नोंदणीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे शासनाच्या मार्फत। गेली अनेक दिवस हे कार्य या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। जे बोगस मतदारांची नोंदणी ही जे शहरामध्ये होते किंवा तालुक्यामध्ये होते किंवा या जिल्ह्यामध्ये होते, याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार हा त्या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार आणि निवडणूक आयोग यांना सातत्यानं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे। आज हा तिसरा पत्रव्यवहार आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीनं नोंदणी, मतदारांची नोंदणी कशी त्या ठिकाणी बोगस केली जाते याबाबतचे अनेक मुद्दे हे प्रांत साहेबांच्या समोर त्या ठिकाणी दिलेले आहे। पण याच्यावरचं कुठचंही त्या ठिकाणी योग्य असं उत्तर, समर्पक असं उत्तर हे उपविभागीय अधिकारी यांच्याकडनं त्या ठिकाणी मिळालेलं नाही। उलट या सगळ्या गैरकामाला त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा या सगळ्या ह्याच्यामध्ये मला दिसला। आणि म्हणून ही जी काही मोहीम, मतदार नोंदणीची जी काही मोहीम चालू आहे, ही मोहीम अतिशय बोगस आहे।
आणि याला सरकारचा शासनाचा पाठिंबा आहे असं या निमित्तानं, शासनाच्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असं या निमित्तानं दिसतं. आणि म्हणून 15 ऑगस्टला झेंडावंदन झाल्यानंतर याच प्रांत कार्यालयाच्या समोर या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. आणि या सगळ्या जी काही मतदार नोंदणी आहे ही नोंदणी योग्य व्हावी. जे माझ्या शहरामध्ये ज्यांचा रहिवास नाही ते माझ्या शहराचे मतदार कसे होऊ शकतात? जर या शहराचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा नगरसेविकेचा उमेदवार हा जर मतदार यादीमध्ये असेल तरच तो नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होऊ शकतो. तर माझं असं म्हणणं आहे की तो जो मतदार आहे हा मतदार माझ्या शहराचा रहिवासी हवा आणि तो रहिवासी असला तरच त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. ह्या संपूर्ण या सगळ्या याच्यामध्ये सिस्टममध्ये किंवा या जे BLO नेमलेले आहेत हे BLO स्वतः घरात जाऊन प्रत्येकाच्या त्या ठिकाणी फॉर्म भरत नाही. हे त्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देऊन बोगस त्या ठिकाणी भरले जात आहे आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी नोंदणी केली जाते. अनेक अशी त्या ठिकाणी घरं आहेत की ज्या घरामध्ये फक्त 4 लोक राहू शकतात, त्या ठिकाणी 40-40 लोकांची नावं ही या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी मतदार नोंदणी म्हणून त्या ठिकाणी सुचवली जातात. त्याचबरोबर कुठल्याही शहरामध्ये घर नाही, तो सुद्धा या शहरातला मतदार त्या ठिकाणी होतोय. हे चुकीचं आहे. पण माझा मुद्दा हाच आहे की आपण हरकत येण्यासारखं काम का करता? येण्यापूर्वीच जर ते आपण जी खरी माहिती आहे, जी सत्य माहिती आहे, याचा मूळ उद्देश काय आहे की सत्य माहिती ही सरकारकडे त्या ठिकाणी जावी, निवडणूक आयोगाकडे जावी, योग्य मतदार हा मतदार यादीमध्ये जावा, ही खरी त्या ठिकाणी भूमिका आहे. मग याच भूमिकेला त्या ठिकाणी हरताळ फासण्याचं काम म्हणजे हरताळ करण्याचं काम त्या ठिकाणी यंत्रणा करते. हे चुकीचं आहे आणि म्हणून याच्या विरुद्ध आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम आम्ही करतोय. येत्या 15 ऑगस्टला या ठिकाणी प्रांत साहेबांच्या दारात त्या ठिकाणी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी उपोषण त्या निमित्तानं करणार. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे गावालगत रविवारी मध्यरात्री भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. कराड येथून दापोलीच्या दिशेनं भाजी घेऊन जाणारा टेम्पो रात्री सुमारे 2 वाजण्याच्या दरम्यान मोरवंडे गावाजवळ पोहोचला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं टेम्पो महामार्गालगतच्या सुमारे 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळला. अपघात भीषण असला तरी सुदैवानं चालक आणि टेम्पोमधील क्लीनर सुखरूप बचावले असून कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात टेम्पोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वाहतूक करण्यात येत असलेली भाजी देखील खराब झाली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मोरवंडे गावाजवळ वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या भागात प्रभावी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या एका टुरिस्ट कारच्या बोनेटमध्ये साप आढळल्यानं आज सकाळी खळबळ उडाली. सकाळी 9:30च्या सुमारास वेताळ, बांबर्डे आणि पावशी गावाच्या सीमेवर ही घटना घडली. कारच्या बोनेटमध्ये लपून बसलेला साप अचानक समोरील काचेवर आल्याने चालकाच्या निदर्शनास येताच त्याने प्रसंगावधान राखत कार महामार्गाच्या बाजूला थांबवली. त्यानंतर सापाची शेपटी पकडून ठेवत सर्पमित्रांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सर्पमित्र दिवाकर बांबर्डेकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून त्याची सुटका केली आणि नैसर्गिक अधिवासात सोडले. चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि संभाव्य अनर्थ टळला. गुहागरमध्ये आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकत्र आलेल्या तरुणांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच नीट पेपर फुटी प्रकरणानंतर जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात कोणत्याही राजकीय भेदाभेदाला स्थान न देता सर्व पक्ष, सर्व जाती आणि धर्मातील नागरिकांनी सहभाग घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष वेधत भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य सुरक्षित राहावे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आणि इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सिंधू बँक स्टाफ सोसायटीच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. प्रत्येक सभासदासाठी तब्बल 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथील पत्रकार भवनात पार पडलेल्या या सभेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, स्टाफ सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा, सभासद कल्याणाच्या विविध योजनांबरोबरच भविष्यातील धोरणांवर चर्चा करण्यात आली। तसेच सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। सभासदांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा संरक्षणाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे। अलिबाग येथील भंडारी भवनात कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ अलिबाग रायगड यांच्या वतीनं आयोजित हातावरील भंडारी खेळी नारळ फोडी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। कोकणातील पारंपरिक खेळांचे जतन आणि स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला रायगडसह संपूर्ण कोकणातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत सिंधुदुर्गातील मालवण येथील विशाल मुणगेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक आणि महाविजेतेपद पटकावलं। त्यांना डबल डोअर फ्रीजचे पारितोषिक प्रदान करण्यात आले। किरण राऊत, दीप केरकर आणि गजानन मोरे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवला। यावेळी विविध विशेष पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। पारितोषिक वितरण सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक प्रथमेश नार्वेकर, राजनभाई नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हे आता सर्वप्रथम तर मी या मंडळाचा आभार मानतो की त्यांनी त्या मंडळाने आम्हाला ही खेळायची संधी दिली। आम्ही आलो सिंधुदुर्ग मालवण मसुऱ्यावरून, आमची टीम आहे 5 जणांची, ते आम्ही तिथून आलेलो आहोत। आणि नारळाचं सांगायचं झालं तर हे नारळ सर्व आमच्या बागेतले आहेत। त्यांची निगा आम्ही राखतो, त्यांना खत पाणी वेळेत देणं किंवा त्या नारळांना कीड लागण्यापासून वाचवणं हे आमचं मुख्य ध्येय असतं की हे होऊ न देणं नारळाला। आणि हे असं फळ आहे की हे 100 ते 200 माडातून एक निघतं, ठीक आहे। तर ते आम्हाला देवाची देणगीच समजा की हे फळ आमच्या बागेत आलेलं आहे। आम्ही मालवण मसुरे गावातून आणि मी रत्नागिरीवरून आलोय आज इथे अलिबाग मध्ये। तर आम्ही हे नारळ आमच्या बागेतलेच वापरले जातात आणि आम्ही हे खूप मेहनतीने त्यांची निगा राखतो माडांची, त्यामुळे हे असे उत्कृष्ट नारळ आम्हाला आज लाभलेले आहेत आणि त्या मेहनतीमुळे आम्ही आज ही स्पर्धा जिंकलेलो आहे। भंडारी श्री स्पर्धा प्रथमच वर्ष आहे आणि आम्ही प्रथमच पारितोषिक पटकावलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला। ह्या यशाच्या पाठीमागे आम्हा सगळ्यांची मेहनत आहे। माझे सर्व मित्र, आमची सर्व टीम त्याच्यामागे काम करत असते। वर्षानुवर्ष माडाची निगा राखणे वगैरे सगळं आम्ही त्याच्यावर काम करत असतो। नारळ खेळायचा कसा, फटका वगैरे मारण्यापासून आमचा सगळा अभ्यास आमचा चालू असतो ह्या सगळ्या स्पर्धेसाठी। आणि आज त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला फळ मिळालं आहे आणि आम्ही आज इथे स्पर्धा जिंकलो, आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा। ही स्पर्धा आपण कोकण विभागीय स्तरावर घेतली होती। ह्याचा मूळ उद्देश जे भंडारी समाज आहे त्यांची ही संस्कृती जपणं आहे। त्यांच्या संस्कृतीतला हा एक खेळ आहे, कारण मूळचे आम्ही माडी काढणारे लोक आहोत पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे, त्यामुळे संस्कृती जपण्याचा खेळ आहे आणि एक हा सुंदर अतिशय पारंपरिक खेळ आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लांजा तालुका नागरिक संघ आणि श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनुस्कुरा घाट आणि अनुस्कुरा हायस्कूल परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमाचा शुभारंभ तळवडे गावाच्या 98 वर्षीय माजी शिक्षक सखाराम साळवी यांच्या हस्ते आंब्याच्या रोपाची लागवड करून करण्यात आला। अनुस्कुरा घाटात वड, पिंपळ, आंबा आणि काजू यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली, तर अनुस्कुरा हायस्कूल परिसरात विविध फुलझाडे लावण्यात आली। यावेळी घाटातील स्टॉल धारकांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला। प्रत्येकाने आपल्या नावाने लावलेल्या वृक्षांचे जतन आणि संगोपन करण्याचे आवाहन आयोजकांनी करत पर्यावरण संवर्धनाबरोबरच वृक्ष संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली। खरं तर राजापूर लांजा नागरिक संघ, तालुका नागरिक संघ यांचं काम अतिशय स्तुत्य आहे आणि सामाजिक आहे। ते कुठलाही स्वार्थ नसतो आणि निस्वार्थ असल्यामुळे मी जोडला गेलो आहे। आणि हिरवगार जे कोकण आहे, खरं तर आपल्या घरात जो देवारा असतो तिथे आपण उदबत्ती लावतो, पण जो माणूस झाडाला रोज पाणी टाकतो ना, तो खरं ईश्वर भक्त असं मी समजेल। आणि झाडाला देव म्हणणारा माणूस हा खऱ्या अर्थाने ईश्वर भक्त असतो। तर अशा कोकणामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला, मी पुन्हा पुन्हा का येतो, कारण हिरवळ ही तारुण्याला पूरक असते आणि कुठल्याही माणसाला म्हातारं व्हावं असं वाटत नाही। त्यामुळे या हिरवळीकडे बघितलं की सगळं गाव, सगळा देश हा तरुणपणाने जरा प्रेरित होतो। आणि मला एक वैशिष्ट्य वाटतं, मी विदर्भातला आहे, तिथे झाडं नसूनही झाडे लावत नाही कोणी, पण इथे एवढी झाडं आहेत
तरी झाडं का लावतात हा मोठा प्रश्न अजूनही मला सुटलेला नाही आहे. तर हे जे कोरोनाच्या काळात जी ऑक्सिजनची मारामारी झाली होती, तर हीच झाडं आपल्याला ऑक्सिजन देत असतात आणि हीच आपल्याला जगवत असतात. रोज आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरात जे आपण खातो ती निसर्गाचीच कृपा आहे. त्याचं बिल आपण देवाच्या नावावर फाडतो एवढंच, कारण निसर्ग हा देवच आहे. आणि त्यामुळे असे जे उपक्रम आहे हे या संघाच्या निमित्ताने आणि आमचे जे लाड सर आहे ते अग्रणी, ते मुळात चित्रकार असल्यामुळे संवेदनशील आहे आणि अशी जी सेन्सिटिव्हिटी आहे ती आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये, ही कार्यकर्ते काही अशी त्यांना बोलवावं लागत नाही, एक टाळी वाजवली की सगळ्या टाळ्या पडतात, असं स्वयंप्रेरित हे जे सगळं नागरिक संघ आहे हे बघून आता आम्ही लहानपणी गाडगे महाराजांचा खराटा घेऊन जो विदर्भात जायचो तो फक्त कोकणात येतोय, पण इथे अस्वच्छता नाही, सगळी हिरवळ आहे, त्यामुळे खराट्याला पण फार काम नाही आहे. असंच कोकण हिरवागार राहो, इथली माणसं हिरवीगार आहेच आणि ती अधिक हो अशी माझी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मर्दानी स्पोर्ट्स मुंबई चषक 2026 स्पर्धेत महाडच्या अर्णव दीपक काळे आणि तनिष्का दीपक काळे या भावंडांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. महाराष्ट्राच्या पारंपरिक युद्धकला आणि मर्दानी खेळांची परंपरा जपत दोघांनीही आपल्या उत्कृष्ट कौशल्याचा ठसा उमटवला. तनिष्का काळे हिने लाठीकाठी, सिंगल स्टिक आणि डबल स्टिक या प्रकारांमध्ये 2 सुवर्णपदकं पटकावली, तर अर्णव काळे याने लाठीकाठी, सिंगल स्टिक आणि तलवारबाजी तसेच दांडपट्टा या 3 प्रकारात सुवर्णपदकांवर नाव कोरलं. या दमदार यशामुळे महाडसह रायगड जिल्ह्याचा मान उंचावला असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. या यशामागे शौर्य अकॅडमी, महाड येथील सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे यांच्या हस्ते रामदासभाई कदम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच दापोलीसाठी रामदासभाई कदम यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली आणि निधी मंजुरीचा शासन निर्णय त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदासभाई कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिवसेना नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सवेनी जिल्हा परिषद शाळा आणि हेदली जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिवसैनिकांच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. याचवेळी माझे कोकणच्या वतीनं रामदासभाई कदम यांची घेण्यात आलेली विशेष मुलाखत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. या मुलाखतीतून त्यांच्या राजकीय प्रवासासह सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. शिवसेना उपतालुका संघटक युवराज गुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. माणगावमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. माणगाव नगरपंचायतचे सभापती तथा नगरसेवक अजित तारलेकर यांच्या पुढाकारानं बामणोली रोड परिसरात हा उपक्रम पार पडला. स्वच्छ आणि निरोगी परिसराचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात अजित तारलेकर यांनी स्वतः सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली. यावेळी त्यांनी नागरिकांना देखील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं. या अभियानात माणगाव नगरपंचायतचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक देखील उत्स्फूर्त सहभागी झाले आणि स्वच्छतेची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडण्यात आली. वाढदिवसाचं औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाची परिसरात सकारात्मक चर्चा होती आहे. 27 जुलै ही आमच्या शिवसैनिकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी आज आम्ही सर्व
मानगावकर शिवसैनिक या ठिकाणी आम्ही उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 12मध्ये स्वच्छता करण्याचा एक मानस आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे आणि स्वच्छता ही नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जेणेकरून या ठिकाणी जेवढी स्वच्छता असेल तेवढं माणसाला एक आनंद मिळतो की बाबा ज्या प्रभागामध्ये आम्ही राहतो त्या प्रभागामध्ये आमचा प्रभाग खूप स्वच्छ आहे आणि हा स्वच्छ प्रभाग उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त होत आहे या गोष्टीचा सर्वात जास्त आम्हाला आनंद आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।